शैलेंद्र मराठे. मी इयत्ता 7वीत शिकते. आज मराठी दिनानिमित्त मी आज एक कविता सादर करणार आहे. ती तुम्ही शांत चित्ताने ऐकावी. मराठी मराठी असे लागावे ध्यान, मराठी मराठी असे लागावे ध्यान, ध्यान असे की हो बेभान, होऊनी बेभान घेऊ माय मराठीचीच आन, तिचीच लागो भूक आणि तिचीच लागो तहान. मुकुंदराज चक्रधार ज्ञानोबा तुकोबा एकनाथ आणि समर्थ, मुकुंदराज चक्रधार ज्ञानोबा तुकोबा एकनाथ आणि समर्थ यांच्या वाणीनेच आणि लेखणीनेच प्राप्त झाला मराठी शब्दास अर्थ. या अर्थाने समृद्ध झाला माया मराठीचा वारसा आणि वसा, या अर्थाने समृद्ध झाला माया मराठीचा वारसा आणि वसा. हा वारसा आणि वसा आत्मसात करू आणि जगी फडकवू कर्तृत्वाचा ठसा. 7व्या शतकात माया मराठीच्या उदरी भाग्योदय झाला, कारण शिवशंभू राजा हा इथे जन्मला. मराठीतच बोलला आणि मराठीतच वाढला, म्हणून जगी आमचा गौरव झाला. ही माय मराठी आमची माय बोली, हिच्या कीर्तीने आसमंती मराठी लाट दुमदुमली. ही माय मराठी आमची माय बोली, हिच्या कीर्तीने आसमंती मराठी लाट दुमदुमली. अंतप्रतीक्षेनंतर अभिजाततेचा मुकुट हिच्या भाळी सजला, अंतप्रतीक्षेनंतर अभिजाततेचा मुकुट हिच्या भाळी सजला. साजरा करणं हा दिव्य सोहळा, सारा मराठी मुलकूच गजबजला, सारा मराठी मुलकूच गजबजला. धन्यवाद.